नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग अतिगंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि रात्रीचा जो कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:12 ते 10:52 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:13 ते 3:54 आणि यमगंड काळ पहाटे 5:51 ते 7:31 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर लाभ योग करेल आणि बुधाबरोबर त्रिकोण योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. मात्र बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. थोडंसं थकावट तुम्हाला आजच्या दिवशी जाणवू शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी खास काही चांगले अतिशय उत्तम अशा प्रकारचे लाभ तुम्हाला होऊ शकतील. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. कामामध्ये पूर्णता आणि यश हे आजच्या दिवशी निश्चित लाभेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुणावेल. काही चांगले उत्तम लाभ किंवा तत्संबंधी काही चांगले कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. फिरणं वगैरे सुद्धा होऊ शकेल. मात्र कामं मार्गी लागू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ किंवा मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातल्या काही नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या भविष्यकालीन योजनेसाठी उपयुक्त ठरतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात थोडं फिरणं वगैरे होईल. मात्र कामं मार्गी लागतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करत आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी, मूड खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. काही इंट्युशन्स तुम्हाला तुमच्या कामाच्या संदर्भात मिळू शकतील की ज्या अचूक असतील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. तुम्ही घेतलेले निर्णयसुद्धा आजचे अचूक दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास.
सिंह राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडं फिरणं वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामाकडे करण्याकडे कल राहील. कामं जी अडकलेली आहेत त्या संदर्भातली कामं तुम्ही निश्चित हाती घेऊ शकता. छोटे-मोठे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही समस्या सुटू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करत आहे आणि लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करत आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. काही चांगले उत्तम लाभ मिळतील. काही निर्णय तुमचे अचूक ठरल्याचा अनुभव निश्चित येईल. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार तुम्ही हाती घेऊ शकता. ते पूर्ण होताना दिसतील. त्या ठिकाणी काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचं वातावरण चांगलं राहील. वरिष्ठ आणि सहकर्मी यांच्याबरोबर तुमचे नातेसंबंध सुधारतील. काही छोटे-मोठे अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र स्वास्थ्यावर, शरीरावर, आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. नवीन रिलेशनशिपसुद्धा बनवण्याकरता आजचा दिवस अतिशय योग्य राहील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळाल्याचा अनुभव येऊ शकेल. आजच्या दिवशी तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही निश्चितपणे हाती घेऊ शकता. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ही आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये सुद्धा नातेसंबंध उत्तम राहतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, अडकलेली कामं आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. थोडंसं फिरणं वगैरे होईल, दमछाक झाल्यासारखे वाटेल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून काही आर्थिक संदर्भात काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्या संबंधी काही त्यांच्या इच्छा, आकांक्षा किंवा काही खरेदी वगैरे करावी लागेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. आज घेतलेले निर्णय तुमचे अचूक ठरू शकतील. तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे जी कामं हाती घ्याल ती सुद्धा मार्गी लागू शकतील. तुमचे आजचे जे अंदाज आहेत ते बरोबर ठरू शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकते. याचप्रमाणे रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध सुधारतील. थोडं फिरणं वगैरे होईल. कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.